संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सुनावणी घेण्याची मागणी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केली। यावर कोर्टाने ऑगस्ट महिन्याची तारीख दिली आहे। सुप्रीम कोर्टात ऑगस्ट महिन्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या आधीच तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी केली। मात्र सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट महिन्यात सुनावणी घेण्याचं निश्चित केलं। 2 वर्ष झालेले आहेत आणि आता आम्हाला ह्याचा सोक्षमोक्ष करावा लागेल कधी ना कधी। तर ऑगस्टची डेट आम्ही तुम्हाला 2 ते 3 दिवसात कळवू आणि अशी तारीख देऊ ज्या तारखेला हे मॅटर ऐकलं जाईल। सुप्रीम कोर्टात पक्ष, चिन्ह आणि अपात्रतेच्या निर्णयावर ही सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे। यावरही ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे। ऑगस्ट महिन्यातली सुनावणी नियमित होणार की टप्प्याटप्प्यानं याची माहिती आता लवकरच मिळणार आहे। जर ऑगस्ट मध्ये सुनावणी झाली मुख्य मॅटरवर जसं सुप्रीम कोर्टाने आज सांगितलं आहे तर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत किंवा फार तर फार नोव्हेंबर पर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे। ऑगस्ट महिन्यात सुनावणी सुरू झाल्यास जवळपास 3 महिन्यांच्या आत शिवसेना पक्ष, चिन्ह आणि अपात्रतेवर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे। त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर सध्या असलेल्या चिन्हावरच निवडणुका लढवण्यात येतील। ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयाच आहे जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल। कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले, मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे, मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही। तो निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाही आहे। कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे, असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही।